सर्व शेतकरी मित्रांचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत पैठण तालुक्यामधील लोहगाव या गावामध्ये आणि शेतकरी मित्रांनो आज आपल्यासोबत आहे कापसाचे व्यापारी। त्यांच्याकडे आज जाणून घेऊया आपण की कापसाचा बाजारभाव कशा पद्धतीने आहे। तर आपलं नाव काय? रोहन राजेंद्र वैद्य। बरं, काय भाव सुरू आहे कापसाला सध्या? कापूस घेतो आपण 7,000 रुपये। 7,000 घेत आहे। बरं, एकंदरीत तुम्हाला काय वाटतं, कापसाचे भाव वाढतील का काय होतील आता? कापसाचा भाव 100% वाढायला पाहिजे, पण असं वातावरणामुळे काय होतं कापूस डॅमेज होतं। डॅमेज झाल्यामुळे त्याचे भाव कमी होतात। बरं, पाऊस जर नाही झाला तर कापसाचा भाव 100% वाढते। कापसाची आवक कशी आहे आता? तुम्ही किती दरवर्षी तुम्ही किती वर्षापासून कापूस खरेदी करताय आता? आमची पिढी 2-3 पिढ्या झाल्या आता। बरं, आता मागच्या आणि आताच्या ह्या वर्षीमध्ये तुम्हाला काय बदल दिसतोय कापसामध्ये? नाही, आवक खूप कमी आहे। आणि आमच्या या टायमाला 2-2 गाड्या भरल्या जात होत्या, पण आता सध्या तुम्ही आवक कंडिशन बघू शकता। पहिलीच गाडी आहे, आवक एकदम बघू शकता शेतकरी मित्रांनो, कापसाची आवक ही घटलेली आहे। पण आता आवक घटली होती तर मग कापसाच्या बाजारभावामध्ये वाढ व्हायला पाहिजे ती, पण बाजारभावामध्ये वाढ होताना काही आपल्याला दिसत नाही होते। बरं, काय येत्या दिवसामध्ये बाजारभाव वाढू शकतो का कापसाचा? वाढायला तर पाहिजे, कारण आता हे सगळ्या क्लायमेटवर अवलंबून आहे। चला, तर शेतकरी मित्रांनो आपल्यासोबत काही शेतकरी आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधूया, त्यांना विचारूया काय आपण घातला कापूस आज, काही दिवाळीच्या मुहूर्तावर कापूस घातला आपण, काय भाव मिळाला आपल्याला? 7,000 रुपये प्रति क्विंटल आपल्याला भाव मिळाला। बरं, तर किती नुकसान झालेलं आहे आपलं शेत आता नुकसान झालं तेवढंच? आता सरकारने अनुदान जाहीर केलं होतं तर ते आलंय का तुमच्या खात्यात? ते दिवाळीपूर्वी देणार होते तर ते आलं का? मग आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल का नाही होणार आपली आता? काय गोड होईल, अनुदानच नाही आलं, कोणीकडे गोड होईल? कशी गोड होईल? बरं, तुम्ही बोलता। चला मित्रांनो, हे होते आजच्या कापूस बाजार भाव आणि ह्या होत्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया। नक्कीच आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।